हॅलो एव्हरीवन. सर्वांचा अभ्यास कसा सुरू आहे, काय सुरू आहे, कोणी काही रिपोर्ट केला नाही अजून मला. ठीक आहे. आय होप सर्वांचा अभ्यास छानच सुरू असेल, नक्कीच सुरू असेल. ठीक आहे. लक्षात तसंही मे महिना म्हटलं तर आपलं हॉलिडे वॅकेशन असते. ठीक आहे. चला, आतापर्यंत आपण काय बघितलं, एक्सरसाइज 1.2 पर्यंत पोहोचलो. रिवाइज केलं तर काय काय लक्षात येते पहा. स्टेटमेंट बघितलं, लॉजिकल कनेक्टिव्स, कंजंक्शन डिसजंक्शन, निगेशन इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनला दुसरं नाव कंडिशनल, डबल इम्प्लिकेशन दुसरं नाव त्याला बाय कंडिशनल. ठीक आहे. लक्षात. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आपण भाग घेतला होता, स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असते सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. लक्षात. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न बऱ्याच गोष्टी शिकलो, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिन्जन्सी. ठीक आहे. सर्वांना नक्की समजले असेल, डेफिनेटली काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे. आता आपण थोडंसं समोर वळूया. ठीक आहे. आज आपण एक थोडंसं टिपिकल पार्ट म्हणजे थोडं अंडरस्टँड करायला बारकाईने लक्ष द्यावं लागेल, बाकी काही नाही, लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे क्वांटिफायर्स. ठीक आहे. कोणकोणते टॉपिक घेणार आपण? क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट, त्यानंतर ड्युएल, निगेशन आणि कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे. आता बघा क्वांटिफायर्स. ठीक आहे. बघा, लिहिण्यात जास्त वेळ जाते म्हणून मी आधी स्टेटमेंट लिहून घेतलं. पी पहिली स्टेटमेंट आहे, देअर एक्झिस्ट एन इव्हन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे. दुसरी स्टेटमेंट आहे, क्यू ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ठीक आहे. काय म्हणतो मी, लक्ष द्या. मी याला बॉक्स करतो म्हणजे हा शब्द महत्वाचा आहे पी मधला, आणि याला बॉक्स करतो क्यू मधला हा शब्द महत्वाचा. ठीक आहे. देअर एक्झिस्ट. ठीक आहे. आणि ऑल. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे खाली स्टेटमेंट पहा, इच ऑफ देम असर्ट्स ए कंडिशन. ठीक आहे. कंडिशन फॉर सम म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता सम साठी काय अप्लाय होणार आहे? कंडिशन. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. सम साठी काय अप्लाय होणार आहे? कंडिशन. आणि ऑल साठी काय अप्लाय होणार आहे? कलेक्शन. ऑल साठी काय अप्लाय होणार आहे? कलेक्शन. ठीक आहे. लक्षात. आता बघू क्वांटिफायर्स म्हणजे काय असते. ठीक आहे. देयर आर मेनली टू टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. ठीक आहे. फर्स्ट वन इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर and second one is universal quantifier. Existential quantifier is related with there exist, the word there exist, and universal quantifier is related with for all values or the word all. ठीक आहे. काय म्हटलं मी, आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे. पहा, पहिला कोणता सांगितला मी? देअर एक्झिस्ट. ठीक आहे. देअर एक्झिस्ट हा वर्ड कशा कोणत्या क्वांटिफायर साठी यूज होतो? हा होते एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी यूज. ठीक आहे. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी आपण यूज करू. ठीक आहे. लक्षात. याचं डिनोशन बघा, जसा कॅल्क्युलेटर मध्ये 3 लिहितो ना तसाच असते सेम. ठीक आहे. त्यानंतर फॉर ऑल व्हॅल्यूज किंवा फॉर ऑल म्हटलं तरी चालेल. हा झाला युनिव्हर्सल. क्वांटिफायर. ठीक आहे. हे शब्द खूप महत्वाचे, हे लक्षात घेऊन घ्यायचे. ठीक आहे. याचा सिंबॉलिक नोटेशन उलटा ए. ठीक आहे. लक्षात. देअर एक्झिस्ट म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे. व्हॅल्यू जर एक्झिस्ट होत असेल कोणती, तर तो कोणता झाला? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आणि सर्व व्हॅल्यूला जर अप्लाय होईल तर तो काय झाला? युनिव्हर्सल क्वांटिफायर. ठीक आहे. लक्षात. तुम्हाला पुन्हा एक वेळा रिपीट करून सांगतो. एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. सपोज एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचा हा सबसेट आहे 1 2 3 4 5. ठीक आहे. आता आपल्याला 1 पासून 5 पर्यंतच व्हॅल्यू घेता येणार. ठीक आहे. लक्षात. आपल्याला त्याच्यावरच्या व्हॅल्यू घेता येणार नाही. ठीक आहे. पहा काय म्हणतो, थोडं लक्ष द्या. एक क्वेश्चन घेतो मी, x प्लस 1 इज ग्रेटर दॅन x प्लस 1 किंवा x प्लस आपण x प्लस 1 किंवा x प्लस 5 इज ग्रेटर दॅन 5 करू. ठीक आहे. किंवा x प्लस 6 इज ग्रेटर दॅन 6 करू. ठीक आहे. लक्षात. आता पहा ही कंडिशन, हा जो a आहे याच्यातला सर्वांना अप्लाय होते. x ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर 1 प्लस 6 7 ग्रेटर दॅन 6. 2 प्लस 6 इथे x ची व्हॅल्यू जर 2 ठेवली, 2 प्लस 6 8 ग्रेटर दॅन 6. 3 प्लस 6 9 ग्रेटर दॅन 6. 4 प्लस 6 ग्रेटर दॅन 4 प्लस 6 10 ग्रेटर दॅन 6. 5 प्लस 6 11 ग्रेटर दॅन 6. म्हणजे याच्यातल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या या x ला पूर्ण अप्लाय होतात, सर्व व्हॅल्यू अप्लाय होतात. तर हा कोणता झाला? युनिव्हर्सल क्वांटिफायर. हा कोणता झाला?
युनिव्हर्सल क्वांटिफायर. ठीक आहे, म्हणजे पूर्ण व्हॅल्यू अप्लाय झाल्या पाहिजे तरच कंडिशन सॅटिस्फाय होते, आणि जर एक जरी व्हॅल्यू अप्लाय झाली नाही तर कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मी काय म्हटलं, पूर्ण व्हॅल्यू जर अप्लाय झाल्या तरच कंडिशन सॅटिस्फाईड होते, अदरवाईज कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. ठीक आहे, त्याच्यातला एक दुसरा पार्ट कोणता आहे, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे, यापैकी एक जरी व्हॅल्यू इथं अप्लाय झाली या ऑपरेशनसाठी, एक जरी व्हॅल्यू म्हटलं मी, एक जरी कोणतीही या 5 पैकी, तरी काय होते, कंडिशन सॅटिस्फाईड होते, आणि त्याला काय म्हणतो आपण, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे, बुकमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, बुकमध्ये दिलेलं आहे, अ युनिव्हर्सल क्वांटिफायर इज ट्रू इफ ऑल ऑब्जेक्ट्स ऑफ द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. ठीक आहे, लक्षात. अँड इट इज फॉल्स, पहिले काय म्हटलं त्यांनी, ट्रू जर पूर्ण कंडिशन, पूर्ण ऑब्जेक्ट काय करताय, कलेक्शनच्या कंडिशन सॅटिस्फाय करतात. अँड फॉल्स, आता काय म्हटलेलं आहे, फॉल्स म्हटलेलं आहे. केव्हा फॉल्स, केव्हा म्हटलेलं आहे, लक्ष द्या, फॉल्स केव्हा म्हटलेलं आहे, इफ ॲटलिस्ट वन ऑफ देम कॅन नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. म्हणजे एक जरी व्हॅल्यू इकडल्या तिकडे झाली, एक जरी व्हॅल्यू कमी पडली तर हे कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही. कोणतं, युनिव्हर्सल क्वांटिफायर. ठीक आहे, वाईस वर्सा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर इज ट्रू फॉर ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन ऑफ द कंडिशन. हे कशासाठी ट्रू आहे, एक जरी असेल तर. ठीक आहे, अँड इट इज फॉल्स, and it is false if no object satisfy the given condition. ठीक आहे, लक्षात. एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यावरून आपले कन्सेप्ट जास्त क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघू क्वांटिफायर्सवर. ठीक आहे, लक्षात. 2 प्रकारचे क्वांटिफायर आहेत बघा, एक आहे एक्झिस्टेन्शियल, त्याचं सिम्बॉलिक नोटेशन सांगितलेलं आहे मी, आणि दुसरा आहे युनिव्हर्सल. ठीक आहे, लक्षात. आता सॉल्ट एक्झाम्पल बघा, काय म्हटलेलं आहे, इफ कॅपिटल ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 टोटल व्हॅल्यूज सेट ए मध्ये आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय फाइंड करायचे, ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू 2 प्रकारचे, एक तर ट्रू असते, दुसरी फॉल्स असते. ठीक आहे, काय ओळखायचं आहे आपल्याला, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये कोणती व्हॅल्यू बसते आणि युनिव्हर्सल मध्ये कोणती व्हॅल्यू बसते. या सेटमधली एक जरी व्हॅल्यू म्हटलं मी, जर प्रॉपर सोल्युशनला बसली तर तो झाला एक्झिस्टेन्शियल, आणि युनिव्हर्ससाठी आपल्याला या सेटच्या सर्व व्हॅल्यू काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल. ठीक आहे, चला लक्ष द्या आता थोडंसं. पहिला क्वेश्चन पहा काय आहे, देअर एक्झिस्ट एक्स इज अन एलिमेंट ऑफ ए सच दॅट x - 4 इक्वल टू 3. ठीक आहे, देअर एक्झिस्ट, पहिलं सॉल्व करता आपण, काय म्हटलेलं आहे, देअर एक्झिस्ट एक्स, सर्व व्हॅल्यू कशाचे असतात, एक्स साठी असतात. ठीक आहे, सच दॅट x - 4 इक्वल टू 3. ठीक आहे, एक्झिस्टेन्शियल साठी एक व्हॅल्यू जरी सॅटिस्फाय झाली तर ते काय असते, ट्रूथ व्हॅल्यू त्याची ट्रू असते. ठीक आहे, काय म्हटलं मी, एक्झिस्टेन्शियल साठी एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली, म्हणजे एक जरी व्हॅल्यू भेटली आपल्याला याच्यात करेक्ट कंडिशन सॅटिस्फाय करायपुरती, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, ट्रू होईल. म्हणजे एक्झिस्टेन्शियलसाठी आपल्याला या पूर्ण सेटमधली एक जरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ठीक आहे, जर नाही मिळाली तर ते व्हॅल्यू काय होऊन जाईल, फॉल्स होऊन जाईल. ठीक आहे, देअर एक्झिस्ट एक्स इज अन एलिमेंट ऑफ ए. ठीक आहे, सच दॅट x - 4 इक्वल टू 3. ठीक आहे, पहा एक व्हॅल्यू चेक करा जे इक्वल टू 3. ठीक आहे, 1 - 4 नाही, 2 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, लास्ट 7 बसते का. ठीक आहे, 7 - 4 इक्वल टू 3. बरोबर आहे, 7 - 4 किती येते, 7 - 4 3 इक्वल टू 3. म्हणजे कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. आणि एक्झिस्टेन्शियल साठी काय असते, आपल्याला एकाच याची गरज, एकाच व्हॅल्यूची. ठीक आहे, इथे लिहिणार मी, हिअर x इक्वल टू 7 सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. ठीक आहे, x इक्वल टू 7 काय करते, कंडिशनला सॅटिस्फाय करते. एक्झिस्टेन्शियल साठी एकच व्हॅल्यू पाहिजे, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T अँड द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालते.
द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ठीक आहे, समजलं? आलं का लक्षात? आता तसंच आपण दुसरं एक्झाम्पल बघू. दुसरं एक्झाम्पल कशासाठी आहे चेक करायचं. दुसरं एक्झाम्पल आहे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी. ठीक आहे, पहा हे दुसरं एक्झाम्पल. ठीक आहे, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स इज एन एलिमेंट ऑफ ए. एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आता युनिव्हर्सल क्वांटिफायरसाठी सर्व व्हॅल्यू काय झाल्या पाहिजे या सेट मधल्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. या सेटच्या बाहेरच्या आपण एकही व्हॅल्यू घेऊ शकत नाही. ठीक आहे, लक्षात पहा. ही एक्स इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजेच काय त्याच्यापेक्षा आपण असं करू. ठीक आहे, ऑपरेशन परफॉर्म 1 + 1 हे पहिली व्हॅल्यू टाकली आपली. ठीक आहे, 1 + 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. 1 + 1 किती होते 2. 2 हा 3 पेक्षा ग्रेटर आहे का नाही, इक्वल आहे का नाही. म्हणजे पहिलीच व्हॅल्यू चुकली याचा अर्थ दुसऱ्या व्हॅल्यू घ्यायची गरज नाही आहे. हेच जर एक्झिस्टेन्शियल असले तर आपण दुसऱ्या व्हॅल्यू ट्राय केल्या असत्या, पण युनिव्हर्सलसाठी पूर्ण व्हॅल्यू ट्राय करावं लागते. आणि इथे पहिलीच तर व्हॅल्यू काय होत आहे कंडिशन सॅटिस्फाय करत नाही आहे. त्यामुळे काय लिहिणार आपण इथे ही एक्स इक्वल टू 2 डज नॉट सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. ठीक आहे, therefore the given statement is false and its truth value is, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. ठीक आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली कॅपिटल एफ. ठीक आहे, सिमिलरली तिसरं एक्झाम्पल बघू आपण आता. हे तुम्ही पॉज करून सुद्धा बघू शकता हे राहिलेले. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल काय म्हणते पहा. तिसरं एक्झाम्पल कशाचं आहे पुन्हा फॉर ऑल व्हॅल्यूज म्हणजे युनिव्हर्सलचं. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल काय म्हणते फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स इज एन एलिमेंट ऑफ ए 8 - x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. ठीक आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 7. 8 - x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. चेक करायचं आपल्याला. 8 - x पहिली व्हॅल्यू किती आहे, जर 1 टाकली तर 8 - 1 काय ते इक्वल टू 7 झाली पहिली कंडिशन सॅटिस्फाय. दुसरी व्हॅल्यू टाकली एक्सच्या जागेवर 2. ठीक आहे, दुसरी व्हॅल्यू काय टाकली 2. पुन्हा इथे लिहून देतो. पहिली व्हॅल्यू कोणती टाकली 8 - 1. 8 - 1 म्हणजे 7. 7 इज इक्वल टू 7 पहिली कंडिशन सॅटिस्फाय. दुसरी व्हॅल्यू कोणती टाकली 2. 8 - 2 6. 6 इज लेस दॅन 7 ऑब्वियसली. 3 टाकली 8 - 3 5. त्यानंतर 8 - 4 4. 8 - 5 3. 8 - 6 2. 8 - 7 2. म्हणजे इथे सर्व व्हॅल्यू काय येतात लेस दॅन ऑर इक्वल टू 7. ठीक आहे, therefore all values of x satisfy given condition. बरोबर आहे लक्षात. x च्या सर्व व्हॅल्यू काय करताय गिवन कंडिशन सॅटिस्फाय करताय पूर्ण व्हॅल्यूज. therefore the given statement is true and its truth value is, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे कॅपिटल टी. याची ट्रूथ व्हॅल्यू आली कॅपिटल टी. ठीक आहे, कशासाठी केलं होतं हे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी म्हणजे पूर्ण व्हॅल्यूज लागले. ठीक आहे, आता एक चौथं एक्झाम्पल याच्यातलं बघून घ्या. चौथं एक्झाम्पल इझी जाईल एकदम. ठीक आहे, चौथं एक्झाम्पल काय म्हणते देयर एक्झिस्ट एक्स इज एन एलिमेंट ऑफ ए. ठीक आहे, सच दॅट इथे काय म्हटलेलं आहे सच दॅट कंडिशन कोणती अप्लाय केलेली आहे x + 8 इक्वल टू 16. ठीक आहे, लक्षात देयर एक्झिस्ट मध्ये या सेट मधली एक जरी व्हॅल्यू आली तरी आपलं काम जमलं. ठीक आहे, चेक करू. x च्या जागेवर पहिले 1 1 + 8 9 येत नाही. 2 10 येत नाही. 3 3 + 8 11 येत नाही. 4 + 8 12 येत नाही. 5 + 8 13 येत नाही. 6 + 8 14. 7 + 8 16. एकही व्हॅल्यू इथं कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. ठीक आहे, हियर नो व्हॅल्यू ऑफ एक्स सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. एकही व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही. ठीक आहे, therefore the given statement is false and its truth value काय राहणार याची and its truth value is कॅपिटल एफ. ठीक आहे, लक्षात.
हा झाला युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मधला फरक. ठीक आहे, आलं लक्षात. जर नाही समजलं तुम्ही मला क्वेरी विचारू शकता. ठीक आहे, आलं लक्षात. व्हॉट्सअपवर वगैरे एक थोडा नॉमिनल पार्ट बघू आपण. डिवेल म्हणून आहे. हा, डिवेल. हा, लक्ष द्या, इथेच सांगून देतो. जास्त काही असा मोठा टॉपिक नाही आहे डिवेल म्हणजे. ठीक आहे, चला. DUAL डिवेल. ठीक आहे, डिवेल वरून आपल्याला बरंच समजते. डिवेल सीन नाही आहे हा. ठीक आहे, आलं लक्षात. डिवेल म्हणजे काय ते पहा. कशाचा सिंबल आहे? अँड ऑर टी सी. बरोबर आहे, आलं लक्षात. ठीक आहे, डिवेल म्हणजे काय असते पहा. डिवेल म्हणजे फक्त आपल्याला अँडच्या जागी ऑर लिहायचा, ऑरच्या जागी अँड लिहायचा. टी असेल तर सी लिहायचं, सी असेल तर टी लिहायचं. बस एवढंच फरक. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल पहा, पी ऑर क्यू अँड आर. ठीक आहे, मी काय म्हटलं, कशाला काय रिप्लेस करायचं? पी ऑरच्या जागेवर अँड आणि अँडच्या जागेवर ऑर. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, टी असेल तर सी, सी असेल तर टी. ट्रूथ व्हॅल्यू. बरोबर आहे, आलं लक्षात. समजलं एवढं. डिवेल इज व्हेरी इझी टॉपिक. ठीक आहे, चला आता नवीन टॉपिक घेऊ आपण. ठीक आहे, डिवेल नंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, कंपाऊंड स्टेटमेंट काय असते? दोन स्टेटमेंट आपण जॉईन करतो युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात. आता प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्हचं काय करू आपण, निगेशन बघू कसं येते. ठीक आहे, पहिला आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय? अँड. ठीक आहे, दोन स्टेटमेंट आहे आणि त्याचं आपण निगेशन घेतलेलं आहे. त्याचा इक्विव्हॅलंट काय आहे? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, इट विल बी क्लिअर फ्रॉम द एक्झाम्पल. पहा एक्झाम्पल काय आहे, लक्ष द्या. एक्झाम्पल घेऊ आपण, बुक मधलं घेऊ. 6 इज इवन नंबर अँड परफेक्ट नंबर. ठीक आहे, 6 का हा इवन नंबर आहे आणि परफेक्ट नंबर आहे. ठीक आहे, याचं कसं करणार? पी घेऊ आपण. पहिली स्टेटमेंट 6 इज इवन नंबर. ठीक आहे, क्यू काय घेणार तुम्ही? क्यू घेणार 6 इज परफेक्ट नंबर. दोन स्टेटमेंट तयार झाल्या. लक्षात, दोन स्टेटमेंट काय झाल्या? तयार. ठीक आहे, याचं निगेशन, निगेशनचं ऑपरेशन घेऊन आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू. याचं निगेशन काय आहे ते मग बघा. लक्षात आहे, निगेशन ऑफ पी म्हणजे काय लिहिणार तुम्ही इथे? निगेशन ऑफ पी म्हणजे काय लिहिणार? 6 इज नॉट इवन. बरोबर आहे, लक्षात. 6 इज नॉट इवन. मधात काय त्याच्या? ऑर 6 इज नॉट परफेक्ट नंबर. 6 इज नॉट परफेक्ट नंबर. आलं का लक्षात? पहा, पी क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू. बरोबर आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू काय ते? हे पी अँड क्यूचं स्टेटमेंट. आता याचं निगेशन ऑपरेशन मध्ये काय मिळते आपल्याला? इक्विव्हॅलंट. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजे काय? 6 इज नॉट, निगेशन लावलं इवन. बरोबर आहे, ऑर निगेशन ऑफ क्यू 6 इज नॉट परफेक्ट नंबर. ठीक आहे, असं आपण निगेशन याचं काढायचं. ठीक आहे, सिमिलरली दुसरं कोणतं येणार? दुसरं कोणतं येणार बघा. दुसरं येते निगेशन ऑफ डिसजंक्शन. बरोबर, निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजेच काय येते ते? निगेशन ऑफ पी ऑर क्यू इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादा आपण एक्झाम्पल घेऊ. आमिर इज रिच. किंवा बुक मधलं घेऊ. एक्स इज इवन ऑर वाय इज ऑड. बरोबर आहे, लक्षात. एक्स इज इवन, वाय इज ऑड. काय म्हणणार मी? पी काय घेणार? पी घेणार मी एक्स इज इवन आणि क्यू घेणार मी वाय इज ऑड. यांचं निगेशन काय लिहिणार मी? एक्स इज नॉट इवन. बरोबर, मधात काय? अँड. यांचं सिम्बॉल आहे वाय इज नॉट ऑड. बरोबर आहे, समजलं? जसं देऊन आहे तसं ऑपरेशन परफॉर्म करायचं. ठीक आहे, लक्षात. बघा आता तिसरं निगेशन बघू. त्याचं ऑपरेशन आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, तिसरं कोणतं आहे? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे, ऑपरेशन काय? निगेशन ऑफ
P implies Q याचं निगेशन काय की इक्विव्हॅलंट टू P अँड निगेशन ऑफ Q. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, बुक मधलंच घेऊ पुन्हा. इफ बेकरी इज ओपन, then I will buy a cake for you. ठीक आहे, लक्षात. इफ देन, ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट पी काय घेणार, बेकरी इज ओपन. पी म्हणजे बेकरी इज ओपन. ठीक आहे. क्यू म्हणजे काय घेणार, आय विल बाय केक फॉर यू. पी म्हणजे काय घेणार, आय विल बाय ए केक फॉर यू. ठीक आहे. लिहिणार कसं, पी काय लिहिणार तुम्ही, पा पी लिहिणार तुम्ही बेकरी इज ओपन, नंतर काय अँड आय विल, निगेशन आलं तिथे, नॉट बाय ए केक फॉर यू. लक्षात, समजलं, लक्षात. सरळ काय करायचं, जसं आपल्याला सिम्बॉलिक नोटेशन दिसतात तसं लिहायचं. ठीक आहे. म्हणजे जे लॉजिकल नोटेशन्स आहेत त्याचं आपल्याला वर्बली कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे, लक्षात. जे लॉजिकल नोटेशन्स आहेत त्याचं आपल्याला वर्बली कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे, लक्षात. लास्ट काय इम्प्लिकेशन बघा, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू, हे त्याचं ऑपरेशन आहे. पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. हे सर्व लक्षात ठेवणं काही हार्ड नाही. ठीक आहे, लक्षात. त्याच्यामुळे याच्यावर जे एक्झाम्पल येईल ते तुम्ही करायचे, इट इज नॉट हार्ड. ठीक आहे, लक्षात. त्याच्यानंतरचा टॉपिक बघू, नवीन टॉपिक घेऊ आपण, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे, जो काही आजचा लास्ट टॉपिक आहे. ठीक आहे, काय म्हटलं आहे मी, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे, लक्ष द्यायचं. याआधी एक महत्वाची गोष्ट, निगेशन मध्ये काय करायचं माहिती आहे का, जिथे तुम्हाला ऑल दिसलं त्याला समनी रिप्लेस करायचं आणि जिथे तुम्हाला सम दिसलं त्याला ऑलने रिप्लेस करायचं. ठीक आहे, म्हणजे आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरला युनिव्हर्सलने रिप्लेस करतो आणि युनिव्हर्सलला एक्झिस्टेन्शियलने. ठीक आहे, सिम्बॉल जरी आले युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल जरी तरी ते असेच रिप्लेस करायचे. ठीक आहे, हे झालं निगेशनसाठी. आता बघू आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे, सरळ काय असते आपली स्टेटमेंट असते, पी इम्प्लाइज क्यू. हे स्पेशली इम्प्लिकेशनसाठी. ठीक आहे, लक्षात. याचं पहिले पाहू आपण कॉन्व्हर्स. पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स आहे, पहा, लक्ष द्या. क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट असेल तर आपल्याला लिहावं लागेल ती क्यू इम्प्लाइज पीच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. इन्व्हर्स, लक्ष द्या, इन्व्हर्स मध्ये काय करायचं, पी इम्प्लाइज क्यू असेल तर आपल्याला लिहावं लागेल ते निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, काय लिहावं लागेल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आणि लास्टली कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे, लक्षात. कॉन्ट्रापोजिटिव्ह कसं लिहावं लागेल, पी इम्प्लाइज क्यू साठी. ठीक आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे, लक्षात. हे काय झालं, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह. ठीक आहे, आता एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल मधून आपल्याला डिटेल क्लिअर होतील. ठीक आहे, लक्ष द्या. आता एक्झाम्पल कोणतं घेऊ. ठीक आहे, इफ फंक्शन is continuous, if function is continuous then it is differentiable, ठीक आहे, लक्षात. चला, लक्ष द्यायचं. आता पी म्हणजे काय, पहिली स्टेटमेंट, फंक्शन इज कंटिन्युअस. ठीक आहे, लक्षात. फंक्शन इज कंटिन्युअस. क्यू म्हणजे काय, फंक्शन इज डिफरन्शिएबल. दुसरी स्टेटमेंट, फंक्शन इज डिफरन्शिएबल. ठीक आहे, लक्षात. सर्वात आधी काय फाइंड करायचं, कॉन्व्हर्स. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय ते क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, लक्षात. काय लिहिणार कॉन्व्हर्स आपण, कॉन्व्हर्स काय लिहिणार आपण, ठीक आहे, क्यू इम्प्लाइज पी. काय लिहिणार मग, इफ
फंक्शन इज डिफरन्शिएबल, फंक्शन इज डिफरन्शिएबल कारण क्यू पहिले आहे. देन इट इज कंटिन्युअस. आला का लक्षात? पहिले क्यू नंतर पी. इम्प्लाइज ते राहणारच म्हणजे इफ देन राहणारच. ठीक आहे. कॉन्व्हर्स त्यानंतर इनव्हर्स घेऊ. ठीक आहे. इनव्हर्स मध्ये काय येते? पी इम्प्लाइज क्यू असेल तर काय येते? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. बरोबर. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. लक्षात. आता पहा निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी काय घेणार? इफ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस then it is not differentiable. ठीक आहे. निगेशन आहे पी काय आहे? फंक्शन इज कंटिन्युअस. निगेशन असल्यामुळे नॉट कंटिन्युअस. इफ देन सेमच. निगेशन ऑफ क्यू म्हणजे नॉट डिफरन्शिएबल. ठीक आहे. लास्ट आहे आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय आहे? निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. काय लिहिणार मी? निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू काय लिहिणार? इफ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन निगेशन ऑफ पी इट इज नॉट कंटिन्युअस. आलं लक्षात? नथिंग इज हार्ड इन दिस केस. ठीक आहे. आलं लक्षात? आता आपण आज काय काय घेतलं? क्वांटिफायर्स. ठीक आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंट मी सांगायचं विसरलो. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे द स्टेटमेंट विच कंटेन्स क्वांटिफायर्स. ज्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर्स यूज होते ते झालं क्वांटिफाईड स्टेटमेंट. ठीक आहे. त्यानंतर ड्युएल घेतला आपण. कसं काय सांगितलं मी? अँडला ऑरने रिप्लेस करायचं, ऑरला अँडने रिप्लेस करायचं. निगेशन महत्त्वाचा भाग होता. ठीक आहे. निगेशन सुद्धा सांगितला मी. ठीक आहे. लास्टली आपण कोणता घेतला? लास्टली घेतला आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आपण पुढच्या 2-4 दिवसात बघू. ठीक आहे. काही क्वेरी असेल तर नक्की विचारा, व्हॉट्सअपवर पाठवा, तुम्हाला नक्की त्याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. यानंतर आता लॉ येणार आहे, बुलियन अल्जेब्राचा भाग येणार आहे. तो आपण स्किप करणार आहोत कारण की त्याला वेळ लागते आणि ते जे लॉज आहे ते लवकर डिफाईन होते म्हणजे भरपूर वेळ घेईल. तो आपण क्लासमध्ये बघू. याच्यानंतर आपण डायरेक्ट स्विचिंग सर्किट्सकडे वळूया यानंतरच्या लेक्चरमध्ये. बघा, जाता जाता एक महत्त्वाची सूचना, सॉल्व्ड एक्झाम्पल आणि एक्सरसाइज 1.3 कंप्लीट करायची. ठीक आहे. लक्षात. सॉल्व्ड एक्झाम्पल आणि एक्सरसाइज 1.3 कंप्लीट करायचे. काही अडचण येत असेल, इफ यू हॅव एनी क्वेरीज देन यू आस्क मी एनी टाईम इन व्हॉट्सअप. ठीक आहे. लक्षात. तुम्ही व्हॉट्सअपवर मला विचारू शकता. त्यानंतर जाता जाता नेहमी आपला इम्पॉर्टंट मेसेज. ठीक आहे. कोविड-19चे पेशंट्स पुन्हा दिवसेंदिवस वाढत चाललेले, इन्फेक्शन्स वाढत आहे. त्यामुळे जास्त बाहेर काही निघू नका, घरीच राहा, सर्वांची काळजी घ्या. ऑल ऑफ यू स्टे होम अँड स्टे सेफ.